आकाशवाणी नागपूर हेमांगी कुलकर्णी आपल्याला ठळक बातम्या देत आहे. सर्वसामान्य जनतेच्या प्रश्नांना प्राधान्य देऊन वेळप्रसंगी कायदा आणि लालफितीत न अडकता आवश्यकतेनुसार कायदे बदलण्याची तयारी लोकप्रतिनिधींनी ठेवावी, यासाठी संविधानाच्या माध्यमातून मिळालेल्या आयुधांचा वापर करावा, असं प्रतिपादन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज केलं. विधान परिषद सभागृहात राष्ट्रकुल संसदीय मंडळातर्फे लोकप्रतिनिधींची मतदारसंघाप्रती असलेली जबाबदारी आणि त्यासाठी सभागृहाच्या माध्यमातून उपलब्ध असलेली संविधानिक व्यासपीठ या विषयावर मार्गदर्शन करताना ते बोलत होते. यावेळी विधान परिषदेच्या उपसभापती डॉक्टर नीलम गोऱ्हे, विधानमंडळाच्या सचिव मेघना तळेकर उपस्थित होत्या. केंद्र सरकारनं महाराष्ट्रातील ग्रामीण स्थानिक शासन संस्थांसाठी 15व्या वित्त आयोगात 1717.17 कोटी रुपये जारी केले आहे. ही रक्कम आर्थिक वर्ष 2025-26 साठीच्या अप्रतिबंधित अनुदानांचा पहिला हप्ता आहे. राज्यातील वैध रीतीनं निवडून आलेल्या आणि पात्र असलेल्या ग्रामीण स्थानिक संस्थांना हे निधी जारी करण्यात आले आहे. यात 2 जिल्हा परिषदा, 15 पंचायत समित्या आणि 26,544 ग्रामपंचायतींचा समावेश आहे. लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी आज सभागृहात देशातील प्रमुख शहरांमधील प्रदूषणाचा मुद्दा उपस्थित केला. त्यांनी सरकारनं संसदेत व्यापक चर्चा करावी आणि पुढील 5 ते 10 वर्षात टप्प्याटप्प्यानं प्रदूषणाचा सामना करण्यासाठी सविस्तर रोडमॅप तयार करावा, अशी मागणी केली. आरपीएफ नागपूरच्या ऑपरेशन नार्कोस मोहिमेत मोठी कारवाई करत प्लॅटफॉर्म क्रमांक 1 वरून 26.4110 किलो प्रतिबंधक मादक पदार्थ जप्त करण्यात आले. संशयित पुरुष आणि महिलेच्या 3 ट्रॉली बॅगमध्ये खाकी टेपमध्ये गुंडाळलेले पॅकेट्स आढळल्यानंतर आरपीएफ आणि जीआरपीच्या संयुक्त कारवाईत प्रकरण जप्त करून एनडीपीएस कायद्यानुसार गुन्हा नोंदवण्यात आला. पुढील तपास सुरू आहे. विद्यार्थी दशेपासूनच वाहतुकीच्या नियमांचं पालन करण्याचा संस्कार शालेय विद्यार्थ्यांवर व्हावा, तसंच वाहनधारक असलेल्या त्यांच्या पालकांमध्ये रस्ता सुरक्षिततेबाबत जागृती व्हावी, तसंच ज्येष्ठांना विरंगुळा मिळावा, या तिहेरी उद्देशानं राज्यभरातील विविध शहरांमध्ये स्वर्गीय आनंद दिघे ट्रॅफिक पार्क उभारण्याची योजना मोटर परिवहन विभागानं आखली आहे, अशी माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली. याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं. या पुढील ठळक बातमीपत्र रात्री 8:42 ऐकता येईल. नमस्कार.